गावे प्रसाद द्यावे सर्वांशी. आता महाराज म्हणतात ती असणारी पूजा म्हणतात सत्यनारायणाची कशी करायची. आपलं जण असणारे सोयरे म्हणतात असणारे बोलवायचे महाराज म्हणतात आणि आता लहान लहान लेकरं असणारे जवळचे बोलवायचे आणि त्याला प्रसाद द्यायचा आणि प्रसाद देऊन म्हणतात आरती झाल्याच्या नंतर प्रसाद द्यायचा असं महाराज म्हणतात ते असणारे सांगू लागलो. आता वाणीच्या कलावंतीला आता माझा एक विचार लग्न कलावतीचे होणार त्यावरी आपत जमणार शोभा येईल पूजेची. आता महाराज यावरी म्हणतात तिचा असणाऱ्या कन्यारत्नाचा महाराज म्हणतात 18 वर्ष असणारे पूर्ण होऊन गेले आणि तिचा म्हणतात साक्षात म्हणतात युहा म्हणतात त्या राजानं म्हणतात त्या वाण्यानं तिथं म्हणतात अर्पण केला आणि म्हणतात इष्ट मित्र असणारे सोयरे तिथं आपल्या घरी जमतील बाबा असं महाराज म्हणतात त्या कलावंतीला धर्मपत्नीला महाराज म्हणतात त्या असणारा बोलू लागला. भरोसा पत्नीशी देऊन या पाराशी गेला निघून कलावती कन्या वाढून लग्ना योगे पैजाली. आता महाराज म्हणतात ती असणार का असं म्हणतात त्या आपल्या असा धर्मपत्नीला बोलला आणि तेथून म्हणतात त्याचा असणारा व्यापार होता आणि ते व्यापाराला महाराज म्हणतात त्याचा ते राजा निघून म्हणतात त्या असणारा वाणी त्या असणारा निघून गेला. मग उत्तम रस सोडून थाटात केले कन्यादार गडबडीत भान नाही राहिले पूजेचे. महाराज म्हणतात त्या कन्येचं म्हणतात तिच्या त्या कलावंतीचं लग्न केलं असा म्हणतात असणारा वर म्हणतात असा चांगला फायला असं म्हणतात फायल्याच्या नंतर ते लग्न सोहळा महाराज म्हणतात असं म्हणतात चालला की म्हणतात किती असणारा सुंदर असणारा लग्न सोहळा झाला आणि त्या सुंदर म्हणतात लग्न सोहळ्यामध्ये ते काय झालं म्हणतात वाण्यानं ती असणारा म्हणतात त्या देवाची पूजा असणारी विसरला आणि विसर गोळा म्हणतात त्या असणारा त्याचा असणारा झाला म्हणतात. एक दिवशी चंद्रकेतूच्या खजान्यात चोरी घडली या घटीत धन लुटले चोराने. एक दिवसात म्हणतात काय झालं म्हणतात ती असणारी त्याची म्हणतात त्या असणारी काय होती नौका होती आणि त्या नौकेतले म्हणतात ते असणारी म्हणतात चोरानं म्हणतात धन म्हणतात असणारं लुटून नेलं आणि लुटून नेऊन महाराज म्हणतात त्यांना असणारी म्हणतात चोर असणारे त्यातून निघून गेले म्हणतात. सत्य सत्य मायेचा चमत्कार राजाला कैसा विचार तुरुंगात टाकले डोंगरावर साधुवाने जावाई. असो महाराज म्हणतात त्या राजाने काय केलं आणि त्या राजाने महाराज म्हणतात हे साधुवानी होता जावाई होता त्या दोघांना काय केलं म्हणतात त्या बंदिस्थानी म्हणतात ते असणारे नेऊन घातलं त्या राजानं आणि म्हणतात ते असणारे पूजा विसरल्याच्या नंतर म्हणतात त्या दोघांना म्हणतात असणारी शिक्षा दिली त्याचं राजानं. आम्ही चोरी नाही केली जाण ओरडत असे दोघे जण परंतु त्याचे कोणी बोलणे मनावरी घेईना. अरे बाबा राजा असं महाराज म्हणतात हिंदू लागला की आम्ही दोघांना म्हणतात येतं म्हणतात काहीच नेलं नाही रे बाबा आम्ही म्हणतात निपणाची हवं म्हणतात एक रुपाची चोरी केली नाही बाबा असे असणारे दोघं जावाई आणि ते सासरा महाराज म्हणतात त्या राजा पुढे असणार हात म्हणतात असणारे जोडू लागले. अन्न वस्त्र पुरते नाही पोटासाठी दिशा दावी दारोदार दोघेही हिंडताची सर्व हे. महाराज म्हणतात मी काय केलं बाबा राजा दारोदार हिंदून म्हणतात मी असणार म्हणतात व्यापार चालित होतो बाबा पोटामध्ये अन्न नाही बाबा मी म्हणतात काहीच नाही केलं होतं चोरी नाही केली असे महाराज मला दोघं जण आणि सासरा आणि ते जावाई त्या राजाला त्याचा असणारी विनू लागली. एक दिवशी कलावती भिक्षार्थ गेली होती सत्यनारायणाची पूजा करत तेथे रमली पाहुणी. तो महाराज हे दोघी जणी माहिले की काय करू लागल्या दारोदारी असणारी भिक्षा मागायची आणि म्हणतात या घरी जायचं त्या घरी जायचं महाराज आणि ते काय केलं म्हणतात कलावंतीनं ते एका घरी म्हणतात असणारी भिक्षाला गेली त्या घरी महाराज म्हणतात सुंदर असणारे म्हणतात ते असणार सत्यनारायणाची पूजा चालू होती आणि म्हणतात तिने त्याचा प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन त्या म्हणतात असणाऱ्या त्या म्हणतात स्त्री होती महाराज त्या तिला असणारी विचारू लागली. नवीन जोडपे झाले पूजेच्या शेजारी बैसले नाही असे अद्यापी घडले आपल्या लग्नापासून. महाराज म्हणतात मी असणार म्हणतात ते नवीन जोडपे होते महाराज सत्यनारायणाची माझी असणारी पूजा होती आणि ते दोघं जण महाराज म्हणतात ते असणारे अलग अलग म्हणतात प्रकारचे ते नवीन जोडपे होते लग्न झालेले ते सत्यनारायणाची पूजा म्हणतात असणारे ऐकू लागले होते. कलावंतीला महाराज म्हणतात मनात म्हणतात उधळून भरून आला की माझ्या म्हणतात वडिलानं ते सत्यनारायणाची पूजा असणारी भंगली आणि ते केली नाही म्हणून मला हे असं दुःख घडलं का असं महाराज म्हणतात ती असणारी कलावंती बोलू लागली होती. कित्येक निघून गेला भान राहिले तिला रात्र झाले घरी यावया. महाराज म्हणतात खूप असणारा म्हणतात काळ लोटला आणि काळ लोटल्याच्या नंतर म्हणतात काय झालं रात्र झाली महाराज आणि रात्र झाल्याच्या नंतर म्हणतात घरी म्हणतात ते आपल्या जायला तिला म्हणतात असणारा वेळ म्हणतात असणारा खूप झाला. आई बोले कलावती सत्यनारायण पूजा होती ऐकता पोती घेतली आरती प्रसाद घेऊन आलो घर
महाराज माहितीची असणारी बोलला बाई तू म्हणता इतके म्हणता वेळ तू काय केलीस होती रात्रीचे 10 वाजलेत माय मी म्हणतात असणार त्या फल्याना घरी सत्यनारायणची पूजा होती माय आणि पूजा झाल्यात मी काय केलं माय म्हणतात आरती केली आणि आरती केलीच्या नंतर प्रसाद घेतला माय आणि मग प्रसाद घेऊन मी म्हणतात माझ्या आपल्या घराकडे आलो असं महाराज म्हणतात ते कलावंती ते आपल्या आईला महाराज असणारी बोलू लागली रात्र गेली तर मिळत सकाळी होऊन चतुर्भुज पाठ सुपारी मांडून पूजा करी मनोभावे महाराज म्हणतात रात्र असणारी म्हणतात गेली म्हणतात आणि रात्र गेल्याच्या नंतर पहाटे काय केलं आपली सुपारी घेतली आणि म्हणतात त्यांना असणारे हळद कुंकू महाराज असणारे म्हणतात असणाऱ्या अक्षदा लावल्या आणि अक्षदा वाहून म्हणतात त्यांना असणारी त्यात असणारी पूजा केली कलावंतीने मग प्रभू झाला प्रसन्न चंद्रकेतूच्या स्वप्ना जाऊन दोन्ही वाण्याशी डाय सोडून आज्ञा केली त्या लागून आता महाराज म्हणतात दोघं असणारी म्हणतात वाण्यानं काय केलं महाराज म्हणतात पूजा केली आणि म्हणतात त्या असणारे सत्यनारायण काय केली आज्ञा केली त्या दोघांशी म्हणतात सोडाशी जावायला आणि म्हणतात सासऱ्याला असं महाराज असणारी सांगू लागले राजाला नमस्कार करून साध बोल निघाला तेथून नौका नदी लोटून जावाई घरी चालिला राजाला महाराज म्हणतात तिथं असणारे नमस्कार केला आणि नमस्कार करून म्हणतात दोघं जण जावाई आणि सासरा तिथून म्हणतात दोघं जण असणारी म्हणतात घराकडे म्हणतात असणारी निघाली साधवाण्याची कथा संपली नाही सर्वता चौथा अध्याय ऐकता श्रुता समाधान पावेलो असो महाराज मध्ये जावायची आणि कलावंत्याची म्हणतात तुम्ही कथा जर ऐकली तर म्हणतात समाधान असणार म्हणतात वाटत असं आमच्या असणारे भगवान परमात्मा असणारी म्हणतात जी असणारी सांगू लागली होते की बाबा सत्यनारायणची पूजा तुम्ही ऐका मन म्हणतात करा प्रसाद घ्या आणि आरती करून प्रसाद घेऊनच मग घराकडे जा असे असणारी सांगू लागले या पुराणी अखंड कथा अखंड हर्ष भरिता प्रथम तृतीय अध्याय घोडा सत्यनारायण महाराज की जय.